गाईस, तर आता पाऊस चालू झालाय आणि बाहेरच्या खाण्याची इच्छा माझी एकदम टॉप क्लास आहे. तर चला बनवूया वडापाव. इथे मी बॉईल पटेटोज घेतलेत आणि त्याला स्मॅश केलेत. स्मॅश करून मी साईडला ठेवते आणि कढाई आणि त्यात टाकूया तेल. तेल गरम होताच त्यात आपण टाकूया मस्टर्ड सीड्स म्हणजे राई थोडी फुटफुट फुटफुट झाली तर त्यात टाकूया जिरं. ते पण तसं झालं तर त्याच्यानंतर टाकूया आपण कढीपत्ता आणि थोडं मिक्स करूया. आणि आपण मराठी फॅमिली आहेत तर आपल्याकडे मिरचीचा ठेचा तर बनलेलाच असतो, तर तो ठेचा मी घेतला आहे. त्यात फक्त मिरची, सॉल्ट आणि लसूण होते आणि मग मी वरतून जिंजर ठेचून टाकलं आहे आणि ह्याला पण मग मिक्स करून पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. जसं हे गोल्डन ब्राऊन झालं त्याच्यानंतर त्यात मी जे आपण पटेटो स्मॅश केलेले ते टाकते आहे आणि सर्व पटेटोज टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला पण थोडी फोडणी मिक्स होईल. त्याच्यानंतर सर्व मिक्स केलं आहे, जास्त मिक्स नाही केलं आहे. त्याच्यानंतर मी थोडे मसाले टाकले, हळदी, मीठ, तिखट जास्त नाही टाकलेलं, थोडंसंच टाकलेलं जस्ट फॉर द कलर. त्याच्यानंतर थोडीशी हिंग टाकलेली. हिंग ॲक्च्युली आधी टाकायची असते, मी विसरली. मग नंतर परत मी मिक्स केलं आणि इथे माझा हात इतका दुखलेला, त्याच्यानंतर मी मम्मीला बोलवलं मिक्स करायला. मग सर्व मिक्स करून झालं त्याच्यानंतर मी घेतली तयारी करायची आउटर लेअरची. इथे घेते मी बेसन. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात, मला मेजरमेंट एक्झॅक्ट माहीत नाही. त्यात मी हळदी, मीठ आणि लाल पावडर टाकली आहे. आता त्यात थोडं पाणी टाकून ह्याचे पूर्ण लम्स काढून घ्यायचे आणि त्यांनी एकदम लिक्विडी मिक्स करायचं आहे. एकदम लिक्विडी बनवायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण जी भाजी बनवलेली थंडी करून त्याला असे वड्याला गोल गोल करून शेप द्यायचा आणि नंतर बेसनच्या ह्याच्यात टाकून पूर्ण चांगल्याने कवर करा. पूर्ण चांगल्याने करा कारण माझे 2 वडे फुटलेले आहेत, तुम्ही बघू शकतात प्लेटमध्ये. नंतर चांगल्याने कवर केल्यानंतर फ्राय करा अँड एन्जॉय.